तर मित्रांनो मिरजला चाललोय आज आणि एक लय अत्यंत महत्वाचं काम आहे. आमच्या जिवलग मित्राला कुत्रा चावलेला आहे, श्वान चावलेला आहे. त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट घ्यायला आम्ही परदेशी आलोय. आणि परदेशी टेलर. सकाळी महत्वाचं सांगायचं राहिलेच, झोपलो होतो 9 वाजता 3 मिस कॉल पडलेलं. मला चौथ्याला उचला पण इमर्जन्सी काम असू दे, ह्यांना फोन डायरेक्ट लावायचं नाही एवढं सांग. हा मी झोपलेलो आणि मला काय ऐकायला येत नाही आधी झोपेत. माझा उठायचं टायमिंग 10:30-11 आहे. मग फोन उचललाचा होता, डॉग बाईट आहे जाऊन येत आहे. मला काय कळलं नाही डॉग बाईट काय विषय. मला वाटलं काहीतरी मांजराचं काहीतरी ट्रीटमेंट करायचं असं. मी म्हटलं जाऊ उद्या फोन लावला काय विषय डॉग बाईट. कळलं कुत्रं चावले, सॉरी श्वान चावले. आता इंजेक्शन घ्यायचं आहे आणि झोपल्याला आंघोळ केली बारा दात पण असं नाही तसं झालं. चालेल. आम्हा आंघोळ केल्या काय? 5 मिनिटात आवडते. 5 मिनिटात पाणी असा ओतून घेतले ना आले. हसायला लागलाय. मी व्यवस्थित आपलं सगळं करून आले. रडायचं नाही काय? या माणसाडवरून वाटत नाही रडायला. आणि माझे शुभेच्छा द्या जरा. बाहेर भेटू आपण. अजून आपल्याला लय मोठं आयुष्य जगायचं आहे. प्री इंजेक्शन मेडिटेशन. 90 ते 180 दिवसात पिसा होते माणूस. आत्ताच कसं काय पिसा झालाय? तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे. तर मित्रांनो मित्राला इंजेक्शन देऊन आता आलोय घरी. आता घरात आपलं रोजचं काम करायचं. आज लय इंटरेस्टिंग काम आहे ते करतो. ब्लॉगिंग करतो, ट्रेडिंग पण केलंय, गाडीतच बसून ट्रेडिंग केलंय. आता एक 2-3 महत्त्वाचे काम आहेत. सगळ्यात पहिला आहे ना आंघोळ करतो. आता 3 वाजता आले. आंघोळ करतो, जेवतो आणि 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 थोडं रायटिंग करायचं आहे ते करतो. त्यानंतर आणि काय बघायचं 5 वाजता 5 वाजेपर्यंत काम आवरायचे. नंतर मग फिरायला जाता येते का बघायचं. वाट बघा थांबली 15 मिनिट झाला. आता येऊ आलाय बघा. हे मला बोलवत जावं खेळायला. किती जण असते ते? आम्ही असते 5-6 जण. आम्ही 2 जण. आम्हाला दोघांना घ्यायचं जरा. खरं सांगावले ब्लॉग त्यांनी बनवायला येते. एवढ्या कसं लागा आणि क्रिकेट जरा बोलव जा. कितीला खेळताय? मला पण ब्लॉग पण घ्या किंवा 4. काय झालं दाखव घे. खेळायला काही बरं कधी बोलणार आम्हाला सांग. 6ला या की. 6ला? 4. तर काय खतरनाक असा माणूस आमच्या पुढे आलेला आहे. ब्रँड बुस्टर. ब्रँड बुस्टर आहे. आम्हाला जरा शिकवा काय तर.